साथ त्यांना लाभली, त्या साथीमुळे त्यांना त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साध्य करता आलं. अशी साथ तुमची आम्हाला इथून पुढे राहील अशी मी ग्वाही करतो. आणि यानंतर आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरेमध्ये नव्याने रुजू झालेल्या श्रीमती वाघमोडे मॅडम ह्या आपलं मनोगत थोडक्यात मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या गावचे सरपंच, त्यानंतर शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थ तसेच पालक, आज सर्वजण आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात त्याबद्दल सगळ्यांचं कौतुक. आपल्या शाळेतील देवराय सर नुकतेच बदलून पाथर्याला गेले. त्यांचं कामाचं कौतुक सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघा. सर्व शिक्षक असतील, आपले ग्रामस्थ आहे, ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यातून तर दिसतंय. त्यांचा आणि माझा संपर्क याच्या अगोदर मी पाथर्याला होते तेव्हाही होता. आणि आत्ताही पहिल्या दिवशी ज्यावेळेस बदली झाली, शनिवार होता, मी शाळेतून घरी आले आणि या शाळेमध्ये म्हटलं आपण शाळा बघून जावी. तर गेटमधून आत आल्याबरोबर इतकी सुंदर शाळा, कारण आत्ताच्या सध्या जर पाहिलं तर इतकी झाडं, इतकी सुंदर शाळा, इतक्या भौतिक सुविधा, त्यांनी काहीच करायचं ठेवलेलं नाही बघा. आणि हे सगळं तुमच्या मदतीने, तुमची ग्रामपंचायत असेल, सर्व गावकरी असतील, आपले पालक असतील, या सगळ्यांच्या मदतीने भरपूर भौतिक सुविधा असतील, पाण्याची सुविधा असेल, आणि मुलांचं तर काही विचारूच नका. सगळ्यांनी सांगितले त्याप्रमाणे मी 4-5 दिवसापासून त्यांचा अनुभव घेते बघा. तर अतिशय हुशार मुलं आहे बघा. इंटरॅक्टिव्ह बोर्डमध्ये मला काहीच कळत नव्हतं आले तेव्हा, तर त्या ओम असेल, इतर सगळ्यांना सगळं काही त्यातलं माहिती त्यांनी मला शिकवले. कारण याच्या अगोदर मी फक्त फळ्यावर अध्यापन केलेलं आहे. तर इथं आल्यापासून त्यांनी इतके मुलं हुशार केले. लक्षवेध असेल, मंथनला अजून नाही बसलेले पण बघू आपण, मंथन जी परीक्षा आहे तिच्यामध्ये पण त्यांचं म्हणजे आपण घेऊ यापुढे. आणि सरांचं जे काम आहे तेच काम, तसंच काम यापुढेही चालू राहील. त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची मला ही अपेक्षा आहे. आणि हा जो डोलारा सरांनी उभा केला तो पुढे नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नेहमी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि सरांना पुढच्या शाळेवर असंच काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.